नमस्कार मंडळी. गुढीपाडवा जवळ येत आहे आणि त्यासाठी आपण बासुंदी पुरी ही रेसिपी बनवलेली आहे आणि आज अपलोड केलेली आहे. त्यापैकी बासुंदी इन्स्टंट कमी वेळेमध्ये अतिशय स्वादिष्ट बासुंदी कशी तयार करायची ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे तर बघा, अर्धी वाटी साखर, पाव वाटी काजू, 4 हिरवी वेलची, अर्धी वाटी दूध पावडर आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि बारीक करायचं. जेवढं बारीक होईल तेवढं हे साहित्य बारीक करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये दूध टाकायचं, परत याची बारीक पेस्ट तयार करायची. तर बघा, अशा प्रकारे बारीक पेस्ट तयार करायची. त्यानंतर आता आपण दूध उकळायला ठेवलेलं आहे. तर 1 लिटर दुधाची साय मी साईडला काढून ठेवलेली आहे आणि दूध उकळायला ठेवलेलं आहे. तर दुधाला उकळी आल्यानंतर आपण जे साहित्य, जे मिश्रण तयार केलेलं आहे ते हळूहळू या उकळत्या दुधात टाकायचं. एका हाताने सतत हलवत ठेवायचं आणि दुसऱ्या हाताने ते मिश्रण ओतायचं. त्यानंतर यामध्ये चारोळी टाकायची आणि सर्वात शेवटी आपण 1 लिटरची जे मलाई काढलेली होती साईडला ती टाकायची. दुधाला उकळी आल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटात बासुंदी तयार होते. दूध ना आटवायची गरज ना शिजवायची गरज. अशा प्रकारे जर तुम्ही रेसिपी केली तर अतिशय झटपट स्वादिष्ट बासुंदी तयार होते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.